सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसने अद्यापही उमेदवार जाहीर केला नाही। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे आणि काँग्रेस इतर पदाधिकारी हे सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराला लागले। सोमवारी रात्री लिंगशेट्टी मंगल कार्यालय आणि टाकळीकर मंगल कार्यालयात काँग्रेसचा संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता। डिसेंबर 2022 मध्येच वयाचा कारण देत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेंनी निवडणुकीत उभं राहणार नाही असे जाहीरपणे काँग्रेस भवन येथे सांगितले होते। काही दिवसानंतर त्यांची कन्या प्रणिती शिंदे आगामी लोकसभेच्या उमेदवार असतील असेही जाहीर करून टाकले होते। वृद्ध झाल्याने सुशीलकुमार शिंदे निवडणुकीपासून दूर झाले तरी थकलेल्या आवाजात ते मुलीच्या प्रचारासाठी सोलापुरात विविध ठिकाणी भाषण करत भाजपवर टीका करत आहेत। सोमवारी सायंकाळी झालेल्या सुशीलकुमार शिंदेंच्या भाषणातून त्यांच्या वृद्धत्वाचा अंदाज सर्वांना जाणून येत होता। थकलेल्या आवाजात प्रणिती शिंदेंच्या नावासमोरील बटन दाबा आणि प्रणितीला लोकसभेत पाठवा असे आवाहन सुशीलकुमार शिंदे करत होते। त्यामुळे एक बाप आपल्या लेकरासाठी मरेपर्यंत झगडतो, लढतो याचे उत्तम उदाहरण दिसून येते। तुम्ही 4 वेळेस पाठवलं, एकदा राज्यसभेवर, 2दा लोकसभेवर आणि एकदा परत। पण या दोन्ही वेळेस सुशीलकुमार शिंदे कुठल्या जातीचे हे पाहिलं नाही। ही जागा सर्वसाधारण असताना देखील तुम्ही भरपूर मताने सुशीलकुमार शिंदेला निवडून दिलं आणि देशाच्या पार्लमेंटमध्ये सांगितलं यही हमारी साक्षरता है, यही हमारी मानवता है, यही हमारी लोकशाही है। आणि हा लोकशाहीचा जो खंबा आहे तो ना जातीचा धर्माचा अशा प्रकारचा आहे। सुशीलकुमार शिंदे शेड्यूल कास्ट आहे, पण सर्वसाधारण सीटवर निवडून दिलं आणि पार्लमेंटमध्ये पाठवलं। पण दुर्दैवाने काय झालं माहिती नाही, ती सीट रिझर्व झाली आणि त्या रिझर्व सीटमध्ये सुशीलकुमार शिंदेला पाडलं आणि नंतर आंदोलन करायला लागले। पण ठीक आहे, झालं गेलं, विसरून जा। पण उद्या येणारी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे। प्रणितीसारखी एक विद्वान, एक हुशार आणि त्याचं वक्तृत्व इंग्रजी आणि हिंदी प्रभुत्व गाजलेलं आहे अशा एका लोकप्रतिनिधीला दिल्लीमध्ये पाठवायचं आणि सोलापूरचं नाव परत एकदा देशाच्या पातळीवर ठेवायचं अशा प्रकारचे विचार करतो। घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।